नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज। नेहमी तोच भाजीपाला खाऊन आपल्याला वैताग येतो। मग अशा वेळी काय करायचं बरं, असा आपल्याला प्रश्न तर नेहमीच पडतो। तर म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फरसाणा आणि चिली मिलीची अशी ही आगळी वेगळी चटणी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता इथे एका कढईत मी साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातला आहे। हा कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। याच सोबत इथे मी 2 हिरव्या मिरच्या घालते आणि त्यासुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत। आता कांदा आणि हिरवी मिरची फ्राय झाली की आपण त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि हे सारं आपण फ्राय करून घ्यायचं आहे। व्यवस्थित फ्राय झालं की आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊ आणि ह्याची बारीक पेस्ट करून घेऊयात। आता इथे मी 1 कप फरसाणा घेतला आहे आणि सोबतच अर्धा कप चिली मिली घेतलेली आहे। आता या फरसाण्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आहेत, बारीक शेव आहे, शिवाय मक्याचा चिवडा आहे। तसंच यामध्ये मी थोडंसं मीठ घालून हे मिक्सरवर जाडसर बारीक करून घेते आणि हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरूयात आणि ही आपली मस्त अशी फरसाणा आणि चिली मिलीची चटणी तयार आहे। तर मैत्रिणींनो, ही पटकन बनणारी साधी सोपी अशी फरसाणा चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। आणि अजूनही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर त्याही तुम्ही नक्की बघा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।